गेली 15 ते 20 वर्षापासून आरोग्य व्यवस्थेचा कणा बनून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या उदासीनतेच्या विरोधात आज ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समितीच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. यात कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हजारोच्या संख्येने कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आरोग्य व्यवस्थेत गेले 15 ते 20 वर्षापासून काम करतायत. या कर्मचाऱ्यांना हक्काचे स्थान आणि सन्मान द्यावा अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समितीने केले. तसेच उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या निकालाची अंमलबजावणी करावी. 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन तत्काळ करण्यात यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10% वाढ करावी. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे 5% वार्षिक वाढ लागू करावी. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी एक वेळ बदली धोरण लागू करावे. सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि भविष्य निर्वाह निधी योजना लागू कराव्यात. अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले, अशी माहिती समितीचे राज्य समन्वयक मनीष खैरनार यांनी दिली आहे. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी नेमकी कार्यवाही होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपली लढाई थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले. शासनाने तातडीने दखल घेऊन निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. दिव्यातील अनधिकृत शाळा बंद होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या अधिकृत शाळांच्या संघटनेने दिव्यातील सर्व अधिकृत शाळा 1 जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने असोसिएशनला हा बंद मागे घेण्याचे आवाहन केले. आतापर्यंत 3 अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या असून उर्वरित अनधिकृत शाळांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे शिक्षण अधिकारी कमलाकांत म्हात्रे यांनी असोसिएशनला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. दिव्यातील इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालिकेने 2025 मध्ये 81 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून त्यात दिव्यातील 61 शाळांचा समावेश आहे. त्यात यंदाच्या जून महिन्यात दिव्यात आणखी 8 अनधिकृत शाळा सुरू झाल्यात, अशी आकडेवारी त्यांनी मांडली आहे. या अनधिकृत शाळांमुळे पालकांची तसेच समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी केला होता. या बेकायदा शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी दिव्यातील सर्व अधिकृत शाळा 1 जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने यावेळी घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनला पत्र देत शाळा बंद आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले आहे. तसे अनधिकृत शाळांबाबत करण्यात येत असलेल्या कारवाईचा तपशील देखील या पत्राद्वारे देण्यात आला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात काल ई-ट्रॅक्टरची नोंदणी करण्यात आली असून देशातील ही पहिली नोंदणी असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. त्यामुळे ठाणे शहराने पर्यावरणपूरक शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे हे उपस्थित होते. नवीकरणीय तंत्रज्ञानावर आधारित ॲटोनेक्स या कंपनीने भारतातील पहिली स्वदेशीय निर्मित ई-ट्रॅक्टर बाजारात आणला आहे. काल या ट्रॅक्टरचे अधिकृत वाहन नोंदणी सोहळा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला. या कंपनीच्या ई-ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान याला मिळणार आहे. ई-ट्रॅक्टर या प्रामुख्याने शेतीतील कामासाठी वापरला जाणार आहे. हे एकर नांगरणी करण्यासाठी डिझेल ट्रॅक्टरला 1200 ते 1500 रुपये इतका खर्च येतो, परंतु ई-ट्रॅक्टरला केवळ 300 रुपये खर्च येतो. त्यामुळे दुरुस्ती देखभाल खर्चातील बचतीबरोबर दैनंदिन वापरासाठी देखील ई-ट्रॅक्टर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात संयुक्त मोर्चाची हाक पुकारली असतानाच काल ठाणे शहरात शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली. मराठी माणसाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. तर दिव्यात देखील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांसह हिंदी भाषा देखील सक्तीची करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती नको असा विरोध सर्वसामान्य जनतेसह विविध राजकीय पक्षांकडून होताना दिसतोय. राज्यातील विविध जिल्ह्यात तसेच शहरांमध्ये हिंदी सक्ती विरोधात निदर्शने होऊ लागले आहेत. ठाणे आणि दिवा शहरातही काल ठाकरे गटाकडून हिंदी सक्ती विरोधात निदर्शने करण्यात आली. ठाण्याच्या जांभीनाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यामध्ये शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी रेखा खोपकर, ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष सबिया मेमन आदीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाण्यातील स्वर्गवासी बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन 3च्या पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 32 संघांनी आपल्या दमदार खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषद सरनाईक, डॉक्टर कश्मीरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या पात्रता फेरीत मानवी मनोऱ्याचे शौर्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळाले. गोविंदा या पारंपरिक खेळाला व्यावसायिक दर्जा मिळावा आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळावी हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. येत्या 7 ते 9 ऑगस्ट 2025 या कालावधीत SVP स्टेडियम डोळ वरळी येथे अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचे अजून अधिक दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे. दहीहंडी हा केवळ उत्सव नाही तर कबड्डी आणि क्रिकेटप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. या माध्यमातून गोविंदा पथकांना आर्थिक संधी, सुरक्षितता तसेच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची दाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.